सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही काळजीपूर्वक काम करा. विखुरलेला व्यवसाय हाताळण्याचा प्रयत्न आज तुम्ही कराल. शक्य होईल तेवढा आळस सोडून तुम्ही पुढे जा. नवीन गोष्टींमध्ये सहभागी होण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला संधी मिळेल. कमी अंतराच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुमच्यात बंधुत्वाची भावना निर्माण होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमची सुखी आणि समृद्धी वाढवेल. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या भांडणातून तुम्हाला दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्याच्या निवृत्तीमुळे सरप्राईज पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. व्यवसायातील लोक मोठ्या नफ्याच्या प्रयत्नामध्ये छोट्या फायद्याची संधी गमावतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुमचा विजय होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी गोड बोलल्यानं लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही आज यशस्वी व्हाल. घाई गडबडीमध्ये निर्णय घेऊ नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. टीम वर्कनं काम केल्यास वेळेमध्ये काम पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. कोणत्याही कामामध्ये शहाणपणा दाखवून तुम्ही पुढे जाल. कोणाकडून ऐकलेल्या गोष्टींवरती मात्र तुम्ही विश्वास ठेवू नका. समस्या उद्भवतील. महत्त्वाच्या कामामध्ये घाई करू नका. आर्थिक व्यवहारामध्ये सावध राहा. वाढत्या खर्चामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल. जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करणारा ठरेल. जर तुम्हाला आर्थिक स्थितीबद्दल चिंता असेल तर ती दूर होईल. कुटुंबातील काही शुभ कार्यक्रमांमुळे सर्व सदस्य आज व्यस्त राहतील. प्रेम जीवनामध्ये जगणाऱ्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना लक्षपूर्वक ऐकून काम करावं लागेल. अडचणींचा सामना करावा लागेल किंवा मोठी चूक होऊ शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. अधिकाऱ्यांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. परस्पर सहकार्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण होईल. न्यायाशी संबंधित बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. नवीन कामाची योजना तुम्ही सुरू करू शकता. पार्टनरशिपमध्ये कोणतंही काम करू नका, समस्या येतील. भूतकाळातील काही चुका तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन नाव कमावण्याचा दिवस असेल. अभ्यास आणि अध्यात्मातही तुमची आवड वाढेल. तुमचं लक्ष एखाद्या मोठ्या ध्येयावरती केंद्रित असेल. काही नवीन काम सुरू करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. भावंडांसोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टामध्ये येईल. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आपली बदली मिळू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनपेक्षित लाभाचा दिवस असेल. चांगल्या विचारांचा लाभ तुम्हाला होऊ शकतो.
तुम्ही लोकांचे विचार जाणून घ्या. तुमचे विचार कोणालाही सांगू नका. तुमचे कनिष्ठ तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. तुमच्या वागण्यामध्ये नम्रता ठेवावी लागेल. लोकांकडून काम करून घेण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. बोलण्यामध्ये तुमच्या गोडवा येईल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी जवळीकही वाढेल. कोणत्याही चुकीच्या योजनेमध्ये आज पैसे गुंतवू नका, नुकसानच होईल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. पार्टनरशिपमध्ये कोणतंही काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या या चांगल्या प्रकारे पार पाडाल. लोक तुमची प्रशंसा करतानाही तुम्हाला दिसतील. वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील. तुमच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना जागृत होईल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याची तुमची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. सामाजिक वर्तुळामध्ये केलेले प्रयत्न हे अधिक तीव्र होतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज बजेट बनवल्यास तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. कामामध्ये नियमांकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्यावं, नाहीतर समस्या उद्भवतील. कोणाचा सल्ला हवा असेल तर अनुभवी व्यक्तीकडूनच सल्ला घ्यावा, ते तुमच्यासाठी चांगलं होईल. कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्ही अधिकाऱ्यांची मनं जिंकण्यामध्ये यशस्वी व्हाल. आरोग्याच्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, समस्या उद्भवू शकतात. मुलांशी त्यांच्या मनामध्ये सुरू असलेल्या समस्यांबद्दल तुम्ही बोलू शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा साहस आणि शौर्यामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. प्रवासादरम्यान तुम्हाला काही चांगली महत्त्वाची माहिती ही मिळू शकेल. वरिष्ठांचं ऐकून अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल. काही चांगलं काम करता तुम्हाला आज नक्कीच येईल. तुमची अध्यात्मामध्ये रुची वाढेल. तुमच्या मित्रांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. सर्जनशील कार्यामध्ये सहभागी होण्याचीही तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठी उपलब्धी घेऊन येणार आहे. सांसारिक सुख उपभोगण्याचं साधन आज तुमचं वाढेल. आज कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. आज महत्त्वाच्या कामांमध्ये घाई करू नका, अन्यथा समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन खरेदीची इच्छा तुमची आज पूर्ण होऊ शकते. आवेगानं कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्ही बाहेरच्या व्यक्तीशी बोला. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. धन्यवाद.